उठ. पुरे झाली हा तुझी नाटका. काय गेला सगळं धान्य या डब्यानी खाला नी. काय गेला धान्य. अगं सांगितलंय ना मग खरंच काय माहित नाही. मी माझी कामं करीत होतोय. कामा कसली कामा तुझी. हात साफ करूची आहे. आता कळलं ना कशा येता हायता. सगळे का पुळको येता. गरीबासारखं तोंड करून राहता. पण नाही या ना सासूच्या पावलावरच पाऊल ठेवून चालतला. तुका नवस फेडूचा किटाक सुचला तर काही कळत नाही माका. मी कसं सांगू तुमका. मी घेतले असतंय तर हरवलं असतंय काय. माई तुम्ही तरी सांगा हो. माका कळता गो सगळा. अहो तुम्ही त्याच्याशी काय बोलतास. अजून पण यांनी कायच केलं नाही असं तुमका वाटता. अगो माका तर भलताच दिसता. कोणीतरी भानामती केलेली हा. केला नसत ना तर हिरीच केला नसतात. तर आपण सगळं जमतं नाही का. आता हे डबे रिकामे केला उद्या सगळं घर रिकामे करत. अगं असं बोलू नको गो. मी या घरात काम करते मला माझ्या पोटात घास जाता. मी माझ्या सासू सासऱ्याका पोचतय गो. या घराच्या किती वाईटावर उठाव मी. जा केलंय ना ते जो पश्चाताप होता माका. या घराच्या वाईटावर उठलंय नसतंय ना तर आज माझं गो माझ्या वांगडा असतो गो. कमावलंय मी ते का. खरंच गो मी काय नाही केलंय. आता कोणाची शपथ घेऊन सांगू मी तुमका. घे ना शपथ घे. म्हणजे कोण मेला ना की बरं वाटत तुका. फरक पडूच नाही काय तुका. सरिता बाई शांत हो गो. मी शांतच बसतोय. हे का घरात घेतलास तेव्हा शांतच बसलोय ना. आता पण शांतच बसतोय. मी परक्याच घरातून लिहिलेला आहे ना. अगो असं किती बोलतोस. तुका कधी परक्यासारखं वागवलंय मी. अगो चेडवासारखं सगळं केलंय ना. मग विश्वास ठेवा ना माझ्यावर. हे का काढा ना घराच्या बाहेर. अगो असं नको करू गो. तर कसं सांगू. पांडू तू बघितलं होतं ना एका. काय ता. अरे कुळू असंच काय. हे का जाताना बघितलं होतंस ना. ह्याच होता ना ता. पांडू बाबा सांग खरं काय तर सांग का. सांग मी होते म्हणा. मी असते ना तर मी जाईन स्वतःच आहे ना. सांग बाबा सांग. पांडू कोणाक बघितलं होतंस तू. ह्याच होता म्हणून सांग ना. या नव्हता. मग कोण होता. दत्त भाऊ विसरलंय. गेला सगळं घेऊन गेला. गेला. 5 फळं फुलं 5 धान्य. कुमुदिनी आपल्याला 5 धान्य ठेवावी लागतील. कुठली ते यादीत बघून घे. विडे. हा आणि मी काय म्हणतो. काय अगं मी यादी काढतोय ना. अहो आतापर्यंत 1760 वेळा तुम्ही मला बाहेर बोलवलं. एकदाच काय ते सांगा ना. बरं तू कर तुझी काम. अगं आणि तो चौरंग काढून ठेवते. हा आणि कापूर संपला असेल. हे बघा या देवघरात देव आणि तुम्ही दोघच राहतात. त्यामुळे एक तर त्यांना विचारा नाही तर तुम्ही स्वतः जाऊन शोधा. अगं संपलाय कापूर. मग जा आणा जा. आणि तसंही तुम्ही मला या महिन्याचा पगार दिलाच का. जर तुम्हाला माहिती होतं की तुमच्या या व्रताला खर्च होणार आहे पैसे उधळायचे असतील तर तुम्हाला सांगायचं होतं ना. अगं कुमुदिनी उडवतोय कसले. या गोष्टी तर लागणारच ना. मला सांगा तुमचं हे व्रत कशासाठी. मोक्ष प्राप्तीसाठी सुखासाठी समाधानासाठी. काही होणार आहे का या उपासने या घरात. तुमच्या या व्रत वैकल्यामुळे घरात असलेलं अन्नधान्य आणि संपत्ती वाढण्यापेक्षा संपेल हो. अहो सगळे डबे रिकामी होती. कसं सांगायचं. काय झालं बहिणी. बस आहे सर बस बस. हा मी तुझ्यासाठी काय आणलंय सांग.
तर माका काय माहित पेढो हा. तुका आवडता ना पेढो? आवडतं पेडू पेडू आवडतं माका पांडू माका सांग, ती तुका दिसली ती कोण होती? कोण अरे ती रे, घरातला सगळा घेऊन गेली ती. तर माका काय माहित माझ्याकडे ना भरपूर पेढे असतात, हा मी तुझ्यासाठी आणूनच ठेवले. आठव बघूया, सांग कोण होती ती? सगळा घेऊन गेली ती. ताई सरलंय अरे असा काय करतो? आठव बघूया पांडू, आठव. शोभा होता काय ता? नाही नाही शोभा नाही मग हे कोण सगळा घेऊन गेला? ता- पेडू सांग, अरे नीट आठव, कोण घेऊन गेला सगळा? ता- काय विचारूचा त्याच्याकडनं? अगो किती त्या बापड्याक पिटत? मी तुझ्या वाट्यात गेलोय नाही, मी ते काय विचारते ना, तुका काय करूचा? अगो तू जा हा ना, ताच सांगतो हा ना. मग हे काय आ? का माका विचारूचा? तुका ना खरा काय तर विचारूचा नाही हा. तुझ्या मनात काय वाटतं ना ता उत्तर व्हाया तुका. पांडू बाबा, अरे सांगते का मी होतय मनात. वाच ना त्याच्या मनात बरा वाटत. पांडू जा, काय असत ता माका सांग. अगो तो नाही म्हणता ना, मग किती त्याच्या मागे लागलं? कारण माका खरा काय तर समोर येऊकच होया. मी काय केलंय असेल ना तर त्या समोर येतच, पण काय केलंयच नाही तर कित्याक स्वतः त्रास करून घेतो गो. माका कसलोय त्रास होत नाही आ. मी तावडी गावत नाही ना म्हणून त्रास होता अगो. माका माझ्या घराची काळजी वाटता. सून म्हणून काळजी करणं चांगलाच अगो, पण असे गैरसमज करून घेणं बरा वाटत नाही. हे गैरसमज नाही आहेत, खरा असा. मी एक दिवस या खरा सगळ्यांच्या समोर आणीन मी. सगळी जणांना डोळे झाकून घेऊ. माका काय कळत नाही, डब्यान खालान काय धान्य? मी चांगलाच ओळखूनच येते का? दिसता तसं नाही आ. सगळं घर घेऊन जायत ना तेव्हा कळात. काय काय वाटतं तुमका? कोणी दिलं सगळं धान्य? आता पण काय कळत नाही हा. पण शोभा सोबा नाही दिला असंच म्हणूचा तुमका ना? सरिता तुझ्या समोरच होता ना, नेल्या नसता तर घरात असं थांबला असता काय? बरोबर, तुम्ही सगळे बरोबर असतास, मीच चुकीचा असे. घेवा या देवा त्या शोभाक, ह्या पण देवा, ह्या पण देवा, सगळं घर देवा दे का? सरिता कप्र गप्पच राहणार आहे, कायच बोलणार नाही मी. सरिता मग कळतं ना तुझी चिडचिड. मी चिडचिड करते? पण तुझी चिडचिडा ना माका आवडूक लागली. कित्या माहित हा, तू चिडलंस ह्या नाका ना फुगून वर येतात आणि ह्या गाल असे फुगतात. काहीतरीच तुमचा. जावा. काय करणार असं मानसच माका फुल लागला काय मका घोर हात उचलू? मार्ग प्रेमानं मार मार अहो असं काय करतास? खूळ लागला तुमका? मार. अहो मार 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 ना. अहो मार. नाही म्हणजे तुमचा काय चालला असाल तर मी नंतर येते. नाही आहेत ता सरिताचा बाबा शोभाचा भांडणं झाली आहेत वाटता.
नाही 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 नाही. माका कळता रे सगळा. मी काय म्हणतोय, अभिराम गेल्यापासना सरिता वांगडा कोण बोलूक खेळूक नाही हा म्हणून चिडचिड होता तिची. नाही आई, तसं काय नाही. नाही आहे तसंच असं. ह्या कळता ना, मग घरात कोणतरी घेऊन येवा खेळू. चला ना तुमचा. तुम्ही पण ना, तरीच तुमचं. हो घबरावा. जेवतालास काय? जेवण केलेलं हा, पण तुमका काय आणखीन भया असतात ना तर करून देते. तुझ्या या हाताची चव रात जलम विसरणार नाही. हात माझो कोण हा? आबा उमिया से शोभा दारुगुडा. हा हा. ये ओ शक्तींचा दारा घरा किती लावतास लक्ष्मी येताना. ह्या सगळ्या इंदून दिल्या नसत ना, तरी तुझ्या सासरेकली तुका मी सांगत असतंय, मन लय मोठा हा इंदूचा, देत तितक्या कमी पडत. आता 2-3 महिने बघूक नको. आबा स्वतः मेल्याशिवाय ना स्वर्गदृष्टी पडत नाही. म्हणजे तुम्ही समजतास ना तसा काही एक नाही. अगो बघे ह्या सगळा इला कसा, म्हणजे पुन्हा तू ताच केलंस ना. आबा हे सगळं काय मागून मिळणार होतं तुमका? तुमका साधी घरात जागा दिलेली नाही, एक साधो दागिनो दिलेली नाही, तुमका कपडा पण दिलेली नाही. आणि हे का ओ सगळा गमावलाच तुम्ही. बघ त्याचीच तर भीती वाटता ना. गेला ता गेला,
हा ता तरी गमावचा नाया तुका सांगतय सून म्हणत नाही. काशी गेल्यावर मला चेडू मानलंय मी तुका. चेडवाची काळजी वाटता म्हणाल तुका सांगतय. तुझ्या सासऱ्याच्या डोक्यात राग भरलो आतेलच्याबद्दल, पण त्याने तुझा काय वाकडा केला गो. त्या सासेन त्याच्या मनातलो राग तुझ्या मनात भरल्या. ते तुम्ही दोघाव झालेली हो मार्ग पत्करला. बच्चीक समजावतो कितीही प्रयत्न केलाय मी, पण नाही ऐकल्या. त्याचे परिणाम मी बघलोय, मी तू बघलास. पण झील गेल्याचं दुःख मावशी बापाशी होता गो, पण सगळ्यात जास्त नुकसान तुझा झाला शोभा. कळता तुका? नको त्या अण्णाच्या नादाक लागू. त्या अण्णाक उद्ध्वस्त करून जाशाल नी स्वतःचे हात होरपळून घेशाल. नाही हा म्हणाल मी बोलू शकलं या तुझ्या वांगडा. तू समजूतदार असस. अगो वच्छित जो राग तुझ्या मनात भरलेला तो काढून टाक. आपल्या घरात आपण तिगाव झाला, जा काय मिळत ना खाव आणि जगाव कसे तरी, पण हे असला काय नको. कळता ना तुका? काय 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 झाला? दत्ता, हेंका पकडल्याने वाटता. काय बोलतात काय करतात त्यांचा त्यांका पण कळणार नाही. असे पण कधी कोणाशी धड वागतात? अरे पण ह्या सगळा वेगळाच दिसता. काय गेले होते काय माहित. कोण विचारणार? ता तर हाच रे, पण काहीतरी उपाय करू भयो रे. आहे काय या हा? अण्णांच्या वागण्यावर कोणतोच उपाय काम करूच नाही. दत्ता, व्हायचं ऐकशील माझा? काय? नाही म्हणजे हे घरात येऊसाठी ना शोभान देवीक गाराणा घातल्या ना. बरं मग तसं नाही रे. आता गाराणा घातल्या ना, आता आपल्याच घरातल्या माणसाच्या भल्यासाठी ना फार बोलून गेला रे. ह्या देईन ता देईन, पण आता ह्या सगळा घेऊ ते काय आता झेपणारा नाही. पाहिली धान्य देऊचा हा, आणि नवस फेडूक उशीर झाला ना तर काय होऊक नको रे. काय करायचं मग? त्यांका काही त्रास होऊ नये ना म्हणा नवस फेडूया आपण. बरं करूया सगळं, बघू. आता एकदा काय तर सगळ्यांना मार्गाक लागू दे रे. आहे वयच सगळ्यांनी. काढलंच परत या सगळा. तुका पण माझा ऐकूच आला काय गो? साशियाच्या पावलावर पाऊल ठेवून चाललास ना तू? आबा, तुमका ना तुमचं चांगुलपणा नडता. तो जर कवटाळून बसलास ना तर ह्या सगळ्यात गमावून बसशात. अण्णाच्या जीला घरात घेतलास चांगुलपणानच ना. आयन पण ते का स्वतःच्या जिलासारखे वागवल्यात. अण्णाचं जीन म्हणत नाही. घरात ना 4 घासाची मारामार होत होती तरी सुद्धा चांगला चुंगला करून घातला नाही ते का की त्या चांगुलपणानच. पण काय मिळाला चांगुलपणा दाखवून? सांगा ना. आपण काय करतास या? माझ्या घरात या चोरून आणलेला मी ठेवून देणार नाही तुमका. अगो पत्ना नाही आपल्या. तो बसतो आला, तो बघताय या सगळा. अगो ह्या खाल्लास ना तर उलटाल वर्षात वशाळ पडली तुमच्या तोंडात ती.